तर याच्यात बघू शकता आता एक 10-15 मिनिटापूर्वी इथं थोडा गारेचा पाऊस झालेला आहे, पण गारपीट काही झालेली नाही एवढी मोठी, पण पाऊस मोठा पडून गेलेला आहे. तर यामध्ये काय शेतकरी मित्रांनी काळजी घ्यायची आपल्या डाळिंबागेची. जे फुलोऱ्यात आहेत त्यांनी फुल उमललं असेल तर तिथे चांगल्या पद्धतीनं कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाचा फवारणी करायची आहे. त्यामध्ये नेटिओ असेल, बोरॉन असेल, या बुरशीनाशकाची फवारणी करायची आहे. आणि खालून अचानक आलेला पाऊस आणि ट्रेस ह्याच्यामुळे जो झाडावर ताण येणार आहे त्याच्यासाठी आपण ड्रिपने सिलिबेस हा प्रोडक्ट आहे ॲग्रिकॉसचा, तो 2.5 लिटर प्रति एकर या प्रमाणात सोडायचं आहे. तसंच जे फळावर आहे आणि आता हे पूर्ण फळ सेटिंगमध्ये झालेलं आहे, 90 ते 120 दिवसाचं फळ आहे आणि हे लालमधून हिरव्यात चाललेलं फळ आहे. ह्या ठिकाणी जर तेलकटचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. ज्या भागांमध्ये तेलकट आहे त्या भागांमध्ये तुम्ही शॅडोफाईट कंबोजची एक पहिली फवारणी घेऊन लगेच 1 दिवसाचा गॅप घेऊन तिसऱ्या दिवशी सिक्युअर पी आणि त्याच्याबरोबर कॅपटॉप किंवा झेडास्टेप तर याची फवारणी करायची आहे, ज्यामुळे तेलकट तुमचं नियंत्रणात राहील आणि बॅक्टेरियल ब्लाईट जो तेल्या आहे तो बागेमध्ये पसरणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं मॅनेजमेंट करायचं आहे. तसंच ड्रिपनं जर जास्त पाण्यामुळे काही ड्रिप चपअप झाले असतील तर खालून तुम्ही विल्टनॉट आणि मायकॉस एकरी 2.5 लिटर विल्टनॉट आणि मायकॉस 200 ग्रॅम या प्रमाणात खालून द्यायचं आहे. त्याच्याबरोबर ताक आणि अंडी दिलं तर अजून चांगले त्याचे रिझल्ट येतात. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बागेचं मॅनेजमेंट करायचं आहे. या पावसाळी वातावरणात जिथं गारपीट होते त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी शक्यतो पेपर किंवा जी नवीन पिशवी आलेली आहे ती पिशवी मारून घेतलेली बेस्ट होईल, कारण हे 4 दिवस गारपिटीचे दाखवलेले आहेत. तर आपण चांगल्या प्रकारे काळजी घेऊन जिथं गारपीट झाली अशा ठिकाणी लगेच इमिजिएट स्प्रे घेऊन जेवढं आपल्याला डॅमेज कंट्रोल करता येतील ते डॅमेज कंट्रोल करून घेणं गरजेचं आहे. डाळिंब जर गारपीट झाली असेल तर ज्या फळांवर डाग आलेला आहे किंवा गार लागलेली आहे ती फळं पटकन काढून बागेतून बाहेर टाकली पाहिजे, जेणेकरून त्या फळावरचा येणारा बॅक्टेरियल ब्लाईट किंवा तेलकट असेल तो सगळीकडे पसरू नये. यामुळे ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. तसंच फुलकळीतल्या बागांनीही बुरशीनाशकांच्या फवारण्या घेणं लगेच गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने तुमच्या पावसाळी वातावरणात तुम्ही नियोजन ठेवा. हे 4 ते 5 दिवस अतिसंकटाचे आहेत, तर यामध्ये घाबरून न जाता योग्य नियोजन करून तुम्ही आपल्या बागेचं व्यवस्थित फवारणी न्यूट्रिशन मॅनेजमेंट करून त्यातून आपण कसं वाचू ह्याकडे आपण लक्ष देऊया. तसंच आपण तांत्रिक मार्गदर्शन करतच आहोत, तर असेच आपण माहिती आपण देत राहू. धन्यवाद साहेब. आज या व्हिडिओमधनं आपण पाऊस पडल्यानंतर बुरशीनाशकाचे काय पद्धतीनं स्प्रे घ्यायचे आहेत, मुळी चोकअप झाली असल्यास तर काय करायचं आहे, आणि सरासरी अजून एक नवीन प्रॉब्लेम आम्हाला दिसतोय की ही जर तुम्ही पान बघितलं तर हे कुठलंही थ्रिप्सचं पान नाही, आणि साहेबांनी आम्ही चर्चा केल्याप्रमाणे ही बोरॉनची डिफिशियन्सी दिसते, म्हणून साहेबांचं स्प्रेमध्ये ह्या पद्धतीनं बोरॉन आलेलं आहे. तर ह्या पद्धतीमधली जर स्प्रेमध्ये तुम्ही जर नियोजन चांगल्या पद्धतीनं ठेवला तर झाडावर ट्रेस कमी येईल. अशा पद्धतीनं सगळ्यांनी शेतकऱ्यांनी नियोजन करायचं आहे.